शिवतीर्थावर राज ठाकरे यांचे फलक झळकलेले आहेत। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा याच्यामध्ये या फलकांवर लिहिण्यात आलेला आहे। फलकावर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे। शिवतीर्थाबाहेर राज ठाकरे यांचे फलक, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख फलकांवर करण्यात आलेला आहे। मुंबईमधले फलक आपण बघतोय। शिवतीर्थाबाहेर राज ठाकरे यांचे फलक लावण्यात आलेले आहेत। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा आशय, असा मजकूर या फलकांवर लिहिण्यात आलेला आहे। विघ्नहर्त हिंदुत्वाचा असंही इथे नमूद करण्यात आलेलं आहे। विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हे फलक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, या फलकांचा नक्की अर्थ काय? तेजल, आपण बघू शकतो की परवा जे आहे राजसाहेब ठाकरे यांचा जो वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसानिमित्त जे आहे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात दिसून येत आहे दादरमध्ये। पण राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर एक बॅनर लागलेला दिसून येतोय, ज्याच्यामध्ये असं लिहून येतंय की जनतेच्या मनातील मुख्यमंत्री। हा बॅनर जो आहे हा माऊली तोरवे विभाग अध्यक्ष आहेत त्यांनी लावलेला आहे आणि कुठेतरी सर्वसामान्य मनसे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात असं आहे की राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं, त्याकरिता हे असे लावलेले आहेत। परवा जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रातनं मनसैनिक येत असतात राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याच अनुषंगाने हा बॅनर जो आहे लावण्यात आलेला आहे। तेजल जी, तर राज ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मनसेची नक्की कितपत तयारी झाली आहे, काय वाटतंय? अर्थातच बघायला गेलं तर मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। महायुतीमध्ये ते आहे, त्यांचा समावेश झालेला आहे। पण आताच आपण बघितलं पदवीधर निवडणुका असतील किंवा त्याच्यामध्ये त्यांनी उमेदवार घोषित केले होते, त्यानंतर त्यांनी परत नावं पाठी घेतलेली आहेत। तर येणाऱ्या काळामध्ये राजकीय समीकरण काय असेल हे तर पाहावंच लागेल। पण मनसैनिकांच्या गेले कित्येक वर्षांपासून मनात आहे की राज ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावे। जी 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 जी, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।